नमस्कार. सगळ्यात आधी मी साची आणि फॅमिलीचं अभिनंदन करतो आणि शेळके मॅडम, कारण अशी स्ट्रॉंग विद्यार्थिनी घडवणारी इन्स्टिट्यूट इथं आहे आणि मला या इन्स्टिट्यूटमध्ये येता आलं. अभिनंदन अशासाठी की पत्रकारितेमध्ये मुली खूप कमी आहेत. म्हणजे आपल्यापैकी जे काम करतात त्यांना माहिती असेल, आणि मी जिथं काम केलं तिथं 1-2 मुली असायच्या, आणि त्यातल्याही खूप सिनियर असायच्या. मुली म्हणणं म्हणजे वयाचा भाग वाटतो, पण महिला म्हणून 1-2 असायच्या. आणि बर्धापूरकर सरांनी ज्या काळामध्ये सुरुवात केली किंवा डोळे सरांनी त्या काळामध्ये, तर अजूनही हे प्रमाण कमी होतं. अशा पत्रकारितेमध्ये कम्युनिकेशनच्या सरांना, बर्धापूरकर सरांना आवडणार नाही, पण कम्युनिकेशनचा हा व्यवसाय आहे. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं साचीसारख्या मुली येऊ पाहतात त्यांचं मनापासून स्वागत आणि खूप मनापासून अभिनंदन. मी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये, एकतर डोळे सर समोर आहेत, मला प्रचंड टेन्शन असतं भाषेचं, कारण ज्यांच्या भाषेचा लेख मी गेले 22 वर्षाहून अधिक काळ माझ्याकडे तो लेख आहे. साप्ताहिक सकाळमध्ये त्यांनी लिहिलं होतं की आत्ता इलेक्शन सुरू आहे आणि माझ्या मित्रानुसार 2004च्या निवडणुकीमधली भाषा आणि गोपीनाथ मुंडेंचे शब्द, गोपीनाथ मुंडेने असं शब्द वापरलं तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का, आणि त्यांनी त्या एका शब्दाभोवती तो पूर्ण लेख लिहिला होता की मराठी भाषा, मराठी नेते कशी वापरतात आणि त्यातनं त्यांची मानसिकता कशी सिद्ध होती. त्यामुळे मला शब्द वापरताना डोळेसर समोर असताना कायम एक दबाव राहील. 2-3 मुद्दे मी मांडणार आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की जो बर्धापूरकर सरांनी आवर्जून मुद्दा मांडला की प्रश्न विचारता आले पाहिजेत, तर तुम्ही मोकळेपणानं प्रश्न विचारा. आणि जरी टी व्ही सुरू असला, स्क्रीन सुरू असली, तरी मला असं वाटतं की आपण मोकळेपणानं एकमेकांशी या निमित्ताने बोलता यावं. मी सगळ्यात आधी सुरुवात करताना सपकाळ सरांचे मनापासून धन्यवाद देतो की पत्रकारितेच्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे सर्वात प्रमुख अधिकारी खूप कमी वेळा उपस्थित राहतात. हा महाराष्ट्रभरातला माझा अनुभव आहे. ते फक्त दीप प्रज्वलन करतात आणि घाईगडबडीनं निघतात आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली नाही तर चौकशी करतात, पण ते स्वतः इथं थांबले, त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. मी 2-3 मुद्दे जे मांडायचं माझा डोक्यात आहे, त्यातला एक सगळ्यात पहिला भाग आहे की आपण हा जो एक शब्द मी ज्यावेळी पत्रकारितेमध्ये 93 साली जॉईन झालो त्यावेळी मी फर्स्ट इयरला होतो. 12वी नुकतीच झालेली होती आणि सकाळमध्ये एक विद्यार्थी बातमीदार योजना नावाची एक योजना असायची आणि त्यातनं जॉईन झालो. आणि नंतर लक्षात आलं की ते विद्यार्थी म्हणजे तो ऑफिस बॉय, ते क्लार्क, ते पेपर टाकणारा, असे सगळं काम करणारा म्हणजे विद्यार्थी बातमीदार, ही सकाळची योजना होती. पण सतत लोकांशी बोलावं लागायचं आणि तिथंपासून ते आत्ता एकाही माणसाशी न बोलता मी जगातला कुठलाही विषय लिहू शकतो, इथंपर्यंतचा प्रवास हा मला वाटतं की या 3 दशकामधल्या पत्रकारितेचा मोठा ट्रान्झिशन आहे. खूप इतिहासाबद्दल बोलताना मी खूप कमी वेळा इतिहासाबद्दल बोलतो, कारण माझं काम जे गेले 20-22 वर्ष मी केलं ते मोस्टली ज्याला आत्ता आपण डिजिटल पत्रकारिता म्हणतो किंवा ऑनलाईन, त्याच्या आधी वेब जर्नलिझम, त्याच्या आधी इंटरनेट जर्नलिझम, अशा स्वरूपाचं काम मला तो कदाचित माझी पॅशन होती, कदाचित ते जास्त सोपं जात होतं आणि तिथं त्याचे सगळ्याचे परिणाम काय होत आहेत आत्ता ते दिसतात. त्यामुळे मी फार इतिहासात न जाता 2-3 टप्पे जे आपले इतिहासाचे येतात त्यांचा एक थोडक्यात आढावा घ्यावा आणि मग आपण आत्ता काय आहोत इथं यावं असं मला वाटतं. एक म्हणजे आपल्या ज्या दिनानिमित्त आपण जमलेलो आहोत तो पत्रकार दिन, त्याच्या आधी भारतात सुरू झालेली पत्रकारिता आणि तो सगळा टप्पा अगदी 1947 पर्यंत येतो. त्या टप्प्यामध्ये फार मोठे चढउतार कुठं सापडत नाहीत. एक समाज सुधारणा, स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आणि त्या एक ज्याला पर्पज म्हणतात, अशी पर्पज ड्रिव्हन पत्रकारिता तुम्हाला भारतामध्ये सगळीकडे 47 सालापर्यंत पाहायला मिळते. ती पुन्हा 52-55 पर्यंत टिकते आणि मग 55 नंतर जसं राजकीय लोकशाही, डेमोक्रॅटिक प्रोसेस भारतामध्ये पहिल्यांदा कळायला लागतात, तशी हळूहळू त्याला एक म्हणजे पर्पज बदलतो. आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता आपला विकास, डेव्हलपमेंट, अशा स्वरूपाची पत्रकारिता 55 ते अगदी 90 पर्यंत बघायला मिळते. 90-95 पर्यंत थोडेफार त्याचे स्ट्रेस अगदी थोडे अंश 95 पर्यंत जाणवतात. ज्या काळाचा उल्लेख डोळे सर पण कायम करतील आणि बर्धापूरकर सरांचा एक मेजॉरिटी पिरियड त्याच्या आधीच्या काळामध्ये पण गेलेला आहे.
55 ते 90 95पर्यंतचा टप्पा येतो की जेव्हा पर्पज बदललं आणि भारताचा विकास झाला पाहिजे. नेहरूंपासून ते अगदी मनमोहन सिंगांच्या नरसिंहरावांच्या अर्थसंकल्पापर्यंत पहिल्या पानावर अग्रलेख आहेत की कसं मनमोहन सिंगांनी ट्रान्झिशन घडवलं, नरसिंहरावांनी ट्रान्झिशन घडवलं. आणि मग 15 ऑगस्ट 95 ते आज अखेरची पत्रकारिता ही कंप्लीट वेगळी आहे की ज्याच्या आधीच्या पत्रकारितेचे त्याच्यात खूप कमी अंश शिल्लक राहिले. पर्पज स्वातंत्र्य लढा हे पर्पज, त्याच्यानंतरचा विकासाचं डेव्हलपमेंटल जर्नलिझमचं पर्पज, आपल्यापैकी अनेकांना खेडा वगैरे सारख्या योजनांचा अभ्याससुद्धा असेल. आत्ताचं जर टी व्ही कुठलंही चॅनल लावलं तर खेडा हे वेडसर स्वप्न होतं का असं वाटावं अशी परिस्थितीपर्यंत आपण पोचलो. आणि 15 ऑगस्ट 1995ला पहिल्यांदा भारतामध्ये इंटरनेट सुरू झालं. तर आपल्यापैकी कोणालाही माहिती नव्हतं की असं काही आपल्या समोर आहे. आपण एक शब्द वापरला आता सूत्रसंचालन करणाऱ्या सहकारी विद्यार्थिनीनं की साक्षरता त्यातला. तर आपण मीडिया साक्षर नसताना आपल्याला थेट ग्रॅज्युएशन आणि प्रचंड विद्यापीठं काढून दिली की त्याचं पुढं काय करायचं माहीत नसताना. आणि 95 ते 2010-15पर्यंत हा एक झपाट्यानं आपल्यामध्ये काय बदल होत राहिले, माहिती वेगानं आढळत राहिली. आणि कायम असं ऐकत त्या एक वाक्य यायचं की आता माहितीचा विस्फोट होणार आहे. आता हा असा काही तारीख वार लावून ठरवलेला विस्फोट नव्हता की अमुक तारखेला विस्फोट होणार आहे त्यामुळे आपण तयार राहावं. आणि आपल्याला आजही अनेक जण हे सांगतात की आपल्या आता माहितीचा विस्फोट होतो आहे. तो हा होऊन बरेच वर्ष झाले, 10-15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला माहितीचा विस्फोट होऊन. आणि त्यातून प्रवास करताना ही आपण स्पेस क्राफ्टमधनं प्रवास करण्यासारखा आपली पत्रकारितेची एकूणच माहिती या सगळ्या व्यवस्थेची अवस्था झाली की आपल्याला कळालं नाही की कधी आपण त्यात आलो. आपल्यापैकी ज्यांनी राजधानी किंवा मेट्रो किंवा फ्लाईटनं प्रवास केला असेल, उडेपर्यंत विमान कळतं, उडाल्यानंतर कळत नाही की स्पीड कमी झाला का वाढला आहे तो. तशी आपली अवस्था 2010 नंतर व्हायला सुरुवात झाली. 16 हा त्यातला एक मोठा ट्रान्झिशनचा पिरियड होता की ज्यावेळी आपल्याला पॉलिटिकल त्याचे खूप परिणाम माहिती आहेत, आपण त्याची चर्चा करतो न करतो. पण नोटबंदी हा एक परिणाम आपण पॉलिटिकल सांगतो. पण त्या दिवशी नोव्हेंबरमध्ये आलेलं जिओ, त्यांनी फ्री केलेलं इंटरनेट आणि त्यातून झालेली क्रांती हे आपण खूप सहजपणानं आपल्या बिहेवियरमध्ये झालेल्या बदलामधनं इग्नोर करत राहतो. नोटबंदीचे परिणाम काय अजून व्यापारी भोगतील, आपणही भोगू, अजून 20 वर्ष भोगत पण राहू. पण इंटरनेट इतक्या सहजपणानं गल्लीमध्ये कोणालाही अवेलेबल व्हावं, घरामध्ये प्रत्येक पिढीचा स्वतंत्र मोबाईल असावा, या गोष्टी ज्या 2000 सालामध्ये ज्यांनी मोबाईल पहिल्यांदा वापरला असेल त्यांना अशक्य वाटल्या असत्या, ज्या पुढच्या 15 वर्षात घडून आल्या. आणि ती तयारी आपली अजिबात नव्हती. आणि त्याच्यानंतरचा जो गेल्या 9-10 वर्षातला प्रवास आहे तो आपल्या कोणाच्याही इमॅजिनेशनमध्ये नाही आहे. म्हणजे आपण जर आत्ता असं कोणी दावा करू शकले की आत्ता आपण कुठल्या पद्धतीच्या मीडियामध्ये वावरतो, तर तो मला वाटतं की तो दावा खूप वरवरचा ठरेल. कारण नेमकं कुणालाच सापडत नाही. हत्तीसारखी सगळ्यांची आंधळे आणि हत्ती अशी गोष्ट जी सांगतात तशी अवस्था झाली. पण हे का घडतं आहे, तर ह्या आणि त्याचं कुठं जाऊ ह्या 2 मुद्द्यांकडे येताना मला कायम असं वाटलं की आपण ज्या पद्धतीच्या पत्रकारितेमध्ये पत्रकारिता शिकत गेलो किंवा आपण शिकवत गेलो ते आणि बदलता काळ यांची सांगड घालायला आपण सगळेच कुठेतरी कमी पडत गेलो. समाज म्हणून पण, विद्यार्थी म्हणून पण, आपण शिक्षक म्हणून पण. आणि त्याचा परिणाम काय झाला तर आपल्याला एका बाजूनं अगदी कालच लल्लन टॉपच्या द्विवेदीनं घोषणा केली की तो नवीन चॅनल काढतोय. पण किंवा युअर स्टोरी ज्यांना माहिती असेल, युअर स्टोरीसारखी वेबसाईट की जी एक टाइम्स ऑफ इंडियामधली महिला पत्रकार जिनं जॉब सोडला आणि 100 कोटीची स्वतःची कंपनी उभी केली. किंवा अगदी पुण्यामधनं माझा एक मित्र आहे की ज्याचे वडील असं म्हणायचे की हा काय करतो कॅमेरा घेऊन मला माहीत नाही, पण हा पोरगा हा पोटा पाण्याला काही लागत नाही आहे असा. आणि तो आज बोलबिडूसारखा चॅनलचा मालक संपादक म्हणून बसतो. हे जे ट्रान्झिशन आहे हे कदाचित 50 वर्षापूर्वीच्या पत्रकारितेमध्ये, त्याच्या आधीच्या पत्रकारितेमध्ये शक्य झालं नसतं, जे आत्ता सहजपणानं होत आहे. आता हे सगळं आपल्याला पचतंय का हा मुद्दा आहे. ज्याच्या हातात म्हणजे आपल्याकडं 1,55,000 न्यूजपेपर आहेत. कोणालाच माहिती नसतील एवढे पेपर आहेत भारतामध्ये. तर 1,55,000 न्यूजपेपरपैकी त्या साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत. पण
आकड्यांमध्ये 1,23,000 ते 25,000 हे वर्तमानपत्र म्हणून रजिस्टर झालेलं आपल्याकडं भारताच्या RNIकडे त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. आता एक न्यूजपेपर काढायचं ठरवलं, मराठवाडासारखा दैनिक काढणं, अजिंठासारखं दैनिक काढणं 50 वर्षापूर्वी जितकं अवघड होतं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आत्ता वर्तमानपत्र काढणं आहे. त्यामुळं वर्तमानपत्राच्या व्यवसायामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये नवीन आलेले जर तुम्ही भारतभरातले प्लेयर बघितले तर ते खूप कमी आहेत. ह्याचा अर्थ माध्यम किंवा पत्रकारिता कमी झाली का? उलट 50 वर्षापूर्वी जेवढे पत्रकार नव्हते तेवढे आज गल्लीबोळात सापडतात. मग हे कुठनं बदल घडला? म्हणजे मी जॉईन झालो तो काळ, बर्दापूरकर सर जॉईन झाले तो काळ, डोळे सर जॉईन झाले तो काळ, हा सगळ्याचा जर 50 वर्षाचा आढावा घेतला तर 50 वर्षापूर्वी अख्ख्या संभाजीनगरमध्ये म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये मिळून 50 पत्रकार असतील. आज 500पेक्षा जास्त आहेत. आज 500पेक्षा जास्त पत्रकार आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये 10 पत्रकार आहेत, अशी अवस्था झाली. मग एका बाजूने आपण म्हणतोय पत्रकारिता संपली, दुसऱ्या बाजूने गल्लोगल्ली पत्रकार दिसत आहेत. मग हे विचित्र का घडलं? तर मला असं वाटतं की आपण ज्या प्रवाहातून चाललेलो आहोत त्याचं आकलन होण्यामध्ये आपल्याला म्हणजे ज्याला सोंड सापडते तो वेगळंच सांगतोय, ज्याला शेपूट सापडते तो वेगळं सांगतोय. आणि त्यामुळं ह्या सगळ्यापासून मागं जाऊन अंतरावर जाऊन पत्रकारितेकडं, माध्यम या व्यवसायाकडे पूर्ण बघितलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि ते बघितलं नाही तर धोके काय आहेत हे आपण सगळ्यात शेवटी बोलू. पण हे बघितल्यानंतर काय दिसतं आहे तर आपल्याकडं 95 कोटी पत्रकार आज भारतात आहे. ते पहिला मान्य केलं पाहिजे. जो माहिती देतो तो पत्रकार, कारण आधी डिग्री कोणाला नव्हती, म्हणजे डिग्री घेऊन पत्रकारितेत हे असं नव्हतं. त्याचा अभ्यासक्रम 50-55 वर्षापूर्वी तयार व्हायला सुरुवात झाली, मग हळूहळू वाढत गेले आणि आता एक त्याला सोशॉलॉजीचं एक शास्त्रीय स्वरूप आहे. पण कुणी जन्मताच पत्रकार नसतं तसं कुठलं. आता अशी कंडिशन आहे की नाही, तुम्हाला पत्रकारितेचं एक बेसिक शिक्षण घेतलं तर तुम्हाला पत्रकार म्हणून काही गोष्टी करता येऊ शकतील. पण नाही घेतलं तरी काही बिघडत नाही. 95 कोटी लोकांच्या हातात मोबाईल आहे आणि त्यापैकी 75 कोटी हे स्मार्टफोन आहेत. त्यामुळं मी ज्या शेतावर जातो आहे, काम करायला जातो आहे, मी जर शेतमजूर असेल तर मी सुद्धा पत्रकार आहे. आणि मी एक खूप धक्कादायक आणि विचित्र वास्तव मला 2022ला कळालं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, म्हणजे काय पद्धतीनं माध्यमांचा व्यवसाय, माध्यमाकडे बघायची व्यवस्था कशी बदलत गेली. मी पुण्यामध्ये राहतो. माझ्या ऑफिसपासून 50 मीटरवर प्रॉस्टिट्यूशनचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला व्यवसाय आहे. बुधवार पेठ म्हणतात, त्यांना माहिती असेल तर सांगू शकतील. 2020च्या कोविडमध्ये तिथं सगळा व्यवसाय पूर्ण बंद पडला. मग गेल्या कुठं? आणि मग 21ला कोण दिसत नाही. मग 22ला फेसबुकवर मिलियन्समध्ये फॉलोअर असलेले प्रोफाईल जी तयार झाली त्यातल्या अनेकांनी प्रॉस्टिट्यूशन सोडून फेसबुक स्वीकारलेलं होतं. कारण हातात मोबाईल होता आणि त्या हिंदीमध्ये गप्पा मारायच्या, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या होत्या, त्या गप्पा मारायच्या त्यांच्या राज्यातल्या लोकांशी आणि ज्या पद्धतीनं त्या बोलायच्या, त्यामुळे लोक लाईक करायची. 23मध्ये फेसबुक त्यांना पैसे द्यायला लागलं, सगळ्यांनाच द्यायला लागलं. आपल्या फक्त त्यांनाच द्याय असं नव्हे. प्रॉस्टिट्यूशन करणाऱ्या महिलेला एक स्वतंत्रपणानं माध्यमाचं साधन मिळालं, जिला प्रॉस्टिट्यूशनसारख्या वाईट व्यवसायात पडायची गरज राहिली नाही. मग ही डिजिटल प्रॉस्टिट्यूशन आहे का? त्याच्यावर अजून कायदा नाही आहे. त्यामुळे तिथं जाऊन ती जे बोलती आहे त्यात कुठलंही गैर सापडत नाही, इलिगल सापडत नाही. फेसबुकही बॅन करू शकत नाही. आणि एकेका व्हिडिओजना मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. अशी तुम्हाला शेकडोनी प्रोफाईल मिळतील की जे डान्स बार किंवा प्रॉस्टिट्यूशन टू मीडिया ट्रान्झिशन झालं. आता ह्या गावातल्या रस्त्यांबद्दल बोलतायत, गावातल्या पुलाबद्दल बोलतायत, इथली झाडं कशी तोडली ह्याच्याबद्दल बोलतायत. ह्या काही प्रत्येकजण वाईटच बोलते आणि अनइथिकल बोलते आणि आता नैतिकतेचा फार बाऊ झालेला आहे, असं काही परिस्थिती त्यात कुठेही जाणवत नाही. आता ही एक बाजू आहे. 20 नंतरच्या कोविड ज्या दिवशी कोविडच्या आपल्याकडं थाळ्या वगैरे वाजवायला सुरुवात झाली त्यावेळी पेपरचं पहिलं दिवाळं वाजलेलं होतं, कारण पेपर बंद करायला लागले होते. अख्ख्या भारतामध्ये असं कुठं घडत नव्हतं, जे जगात कुठं घडत नव्हतं ते आपल्याकडे घडायला लागलं होतं. पेपर बंद झाले. म्हणजे आणीबाणीमध्ये सुद्धा पेपर निघत होते, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सुद्धा पेपर निघत होते. पण कोविडमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा सगळे पेपर बंद झाले. पहिल्यांदा रिसेट म्हणणं, ॲक्च्युली रिसेट या पूर्ण व्यवसायाला रिसेट बसला आणि
त्याच्यानंतर 21मध्ये ज्यावेळी वर्तमानपत्र सुरू झाली त्यावेळी शून्यातनं सुरुवात होती. आणि आपण एका बाजूनं मला असं सगळीकडे सांगितलं तर वाचन कमी आहे, भूक कमी आहे. दुसरीकडं सुरू झाल्यानंतरच्या 6 ते 7 महिन्यांमध्ये सगळ्या वर्तमानपत्रांनी 95% जास्त वाचक परत मिळवला होता. आणि 5% वाचक हा खरंच गमावलेला होता. आयदर व्हेंडर गमावलेले होते किंवा वाचकांचं निधन झालेलं होतं आणि तो व्यवसाय, त्या भागातला व्यवसाय थांबलेला होता. पण 24चा जसा शेवट आला तसं ते 55% 105% गेले आणि 25मध्ये 110% जास्त 2020च्या आधीची वर्तमानपत्र खपतात. तर आता हे महाराष्ट्रात घडले, काय बाहेर घडायचं कारण नव्हतं. बाहेरच्या राज्यांमध्ये घडले, याच्यापेक्षा हे महाराष्ट्रात घडत होतं. आता इतक्या संख्येनं वाचक आहे, 95 कोटीपेक्षा जास्त हातात मोबाईल आहेत, 75 कोटी त्यातले इंटरनेटचे मोबाईल आहेत की जे तुम्हाला तुमच्या कुठल्याही व्हिडिओला, कुठल्याही ऑडिओला, कुठल्याही कंटेंटला प्रतिसाद देऊ शकतात. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा जो बदल होता, ज्यावेळी पत्रकारितेमध्ये आपण असं म्हणतो की पत्रकारिता ही लोकांसाठी आहे, हे लोकांना वाटत होतं का? आधी वाटत होतं का? माहीत नाही. कारण आधी वाचकांची पत्र म्हणून जी 4 पत्रे येतात त्यावरून मी अख्खं सकाळचं वाचक कोण आहे असं ठरवत होतो. आता तसं नाही आहे. ज्या क्षणी इंटरनेटवर व्हिडिओ जातो किंवा एखादी बातमी वेबसाईटवर प्रसिद्ध होते त्या क्षणी वाचक सांगतो ही बातमी बोगस आहे, खोटी आहे, चांगली आहे, वाईट आहे, लाईक करतो, डिसलाईक करतो किंवा ती बातमीवर शिव्या देतो किंवा ती शेअर पण करतो. इतका इन्स्टंट रिॲक्शन देणारा वाचक हा कधीही कुठल्याही कंटेंटला भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात आधी नव्हता. फक्त लाईव्ह नाटकामध्ये तुम्हाला दिसत होतं, लाईव्ह शोमध्ये दिसत होतं की तुमच्या प्रेक्षकाच्या डोळ्यातले भाव काय आहेत, ते पण अंदाज होता. त्याला एखादा प्रेक्षक जांभई लपवत असेल, खाली मान घालून झोपला असेल तर ते कळत नव्हतं. इथं तसं नाही आहे. इथं तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक कंटेंटला त्या क्षणी रिप्लाय देणारा, प्रतिसाद देणारा वाचक, प्रेक्षक, याला आम्ही ऑडियन्स असा शब्द वापरतो कारण तो शब्द सगळ्याला सामावून घेतो, असा वर्ग तयार झालेला होता ज्याची तयारी माध्यमातल्या कुठल्याही व्यवस्थेनं कधीही केलेली नव्हती. त्याचे परिणाम काय आपण झाले तर आपल्यामध्येच मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा उघड व्हायला लागलं की अरे माझं मनात काय चाललंय, मी प्रतिसाद जसा द्यायला लागलो, मला काय आवडतंय काय नाही, कुठली गोष्ट मला भावते आहे, कुठल्या गोष्टीचा मी तिरस्कार करतोय. आपण पारावरच्या गप्पांमध्ये पार संपलेले आहेत तरी पण गल्लीतल्या गप्पांमध्ये असेल, मेसमध्ये बसल्यानंतर असेल, जे 4 लोकात बोलायला सुद्धा घाबरायचो ते आपण जाहीरपणानं, निनावीपणानं किंवा नाव घेऊन आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सगळीकडे लिहायला लागलो. 16च्या आधी तयार होणारा कंटेंट हा 20पर्यंतचा एक टप्पा राहतो आणि 20 नंतर तयार होणारा कंटेंट, ह्याच्यामधली फक्त 5 वर्षाच्या पिरियडमध्ये असलेली गॅप ही काही पट आहे. म्हणजे आधी जर काय सकाळसारख्या वेबसाईटच्या कंटेंटवर 16पर्यंतची सरासरी येणारा प्रतिसाद हा 5000 असेल दिवसाला, तर तो 16 नंतर 15000पर्यंत पोहोचला आणि 20 नंतर तो डायरेक्ट लाखापर्यंत पोहोचला. म्हणजे 10 वर्षामध्ये इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणारा वाचक, प्रेक्षक, ऑडियन्स आधी कुठल्याही मीडियानं तयार केलेला नव्हता, जो आत्ता तयार झालेला आहे. आता अशा वातावरणात आपण आहोत की ज्याला पत्रकारिता, एक सरांनी उल्लेख केला, बर्दापूरकर सरांनी, आणि माझा तो कायम एक डिबेटचा वाचनाचा विषय राहिला की बेसिक मूल्य जी आहेत ती पत्रकारितेची कायम आहेत का, ती थोडीफार मूल्यांना धक्के बसलेत पण ती अगदीच नष्ट झालेली नाही आहेत. म्हणजे खरं सांगावं, जे आहे ते मांडावं, काय पत्रकारितेमध्ये बातम्यांमध्ये मतं टाळावीत हे आम्हाला शिकवलेलं होतं, ते अगदीच नष्ट झाले असं नाही, पण लोकांची इतकी मतं सहन करण्याची पत्रकारितेची ताकद नाही हे पण आता कळायला लागलं. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की तुमची पत्रकारिता वाईट आहे, थर्ड क्लास आहे, तर आधी ते पत्र माझ्याकडे आलं तर मी कचऱ्याच्या टोपलीत टाकू शकत होतो. आता तो ज्यावेळी इंस्टाग्रामवर व्हिडिओ करतो की तुमची पत्रकारिता बोगस आहे, त्यावेळी मी काहीच करू शकत नाही. आणि इतकी ट्रान्सपरंट जर्नलिझम कदाचित आधीच्या कुठल्याच पिढीनं कधीच बघितलं नसेल, जे आत्ताच्या कुठल्याही माध्यमातल्या माध्यमकर्मीला ते सामोरं त्या पत्रकारितेला जावं लागतं. म्हणून आपण ओपनली गोदी मीडिया आणि मोदी मीडिया असं म्हणू शकतो. गोदी मीडिया, अँटी गोदी मीडिया, लेफ्ट मीडिया, राईट मीडिया, हे इतकं डिमार्केशन आधीच्या पत्रकारितेमध्ये नव्हतं.
मला कायम पत्रकारितेबद्दल ज्यावेळी खूप मोठे संपादकांशी संवाद करायची वेळ येते त्यावेळी मला आणि नंतर ते आमदार खासदार पण झालेले असतात, तर भीती वाटते की मग मी वाचकाला माझ्या काय देत होतो, मी कुठली बाजू मांडत होतो का. आणि त्यावेळी जर इंस्टाग्राम पूर्ण चालत असेल तर काय केलं असतं मी, किंवा यूट्यूब जर पूर्ण ताकदीनं 2002 साली असता आणि तुमचे लेख वाचल्यानंतर मला प्रतिक्रिया द्यायची असती तर मी काय केलं असतं. आत्ताचा तसा प्रेक्षक नाही आहे. आत्ताचा थेट उत्तर देतो, समोर तुमचं उत्तर देतो, तुमच्या तोंडावर उत्तर देतो आणि त्याला आवडेल असं देणं हा आत्ताच्या पत्रकारितेचं अंग बनतं. मग त्याला आवडेल असं ज्यावेळी तुम्हाला होमिओपॅथिक पद्धतीनं ज्यावेळी आवडत नाही आहे तरी पण द्यावं लागते अशी गोष्ट देणं, पण व्यावसायिक भाग म्हणून मोस्टली त्याला आवडेल असं दिलं जातं. याचं कारण ज्यावेळी कधी जांभेकरांनी पत्रकारिता सुरू केली, वर्तमानपत्र काढलं, त्यावेळी हा मुद्दाच नव्हता. पण गांधींनी काढलं त्यावेळी त्यांच्यासमोर टार्गेट ऑडियन्स कोण असा शब्द कधी आलेला नव्हता, ना आंबेडकरांसमोर आलेला, ना केसरी काढताना टिळकांसमोर असेल की टार्गेट ऑडियन्स कोण आहे. त्यांनी काढला तो अंकचा 5-10 हजार अंक पुणे शहरात चालला आणि भारतभर त्याचा प्रचार होत राहिला. पण कुणासाठी पेपर काढतोय असं त्यांना कोणी विचारलं नव्हतं, त्यांनी भारतीयांसाठी काढतोय असं विचारलं. तुम्ही आत्ता ज्यावेळी पत्रकारिता म्हणून कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून कुठल्याही माध्यम संस्थेच्या दरवाजातून आज जाता त्यावेळी पहिला प्रश्न येतो की याला तुम्ही कोणासाठी काम करणार आहात. म्हणजे त्याला टार्गेट ऑडियन्स असाच शब्द, टार्गेट ग्रुप असाच शब्द वापरला जातो. आता हा प्रश्न, या प्रश्नाचा ना आपण कन्झ्युमर म्हणून विचार करतो, कारण आपणही कुठला तरी कंटेंट कन्झ्युम करत असतो, ना आपण विद्यार्थी म्हणून विचार करतो, ना आपल्या मेजॉरिटी एज्युकेशन सिस्टीमचा तो भाग राहतो. हे नसल्यामुळं घोळ काय होतो आहे तर मला माहीतच नाही मी कंटेंट कोणासाठी तयार करतो. तो कंटेंट कन्झ्युम कोण करते ह्याच्याबद्दल मला माहीत नाही, कारण मला फक्त आकडा दिसतो 2.5 मिलियन. तो आकडा कोण आहे, त्याच्या मागं कोण आहेत ह्याच्याबद्दल फारशी माहिती नसते. आणि मग मी करत राहतो आणि मला एक दिवस कळते की हे 2.5 मिलियनचे 2500 झालेले आहेत आणि 25पर्यंत खाली आलेले आहे. मग हे का घडलं, खाली आलं, मग माझी पत्रकारिता 2.5 मिलियनला वाईट होती का 25ला वाईट आहे. तर मुद्दा येतो की तुम्ही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या बदलाचा माध्यमकर्मी म्हणून अभ्यास केला आहे का. मी परत पत्रकारिता हा शब्दापासून थोडं दूर येऊन माध्यमकर्मी हा शब्द जास्त व्यापक अर्थानं वापरू इच्छितो की आपण अभ्यास केला आहे का त्याचा, आणि तो आपल्या रोजच्या काही चिंतनाचा, आपल्या रोजच्या मननाचा, आपल्या रोजच्या व्यावहारिक शिक्षण घेण्याचा भाग आहे का. मला जर माहीतच नाही मी कोणासाठी काम करतो तर मी जर बातमी लिहिली तर ती बातमी वाचली जाणारच नाही, आणि ती वाचली जाणार नसेल तर माझं वर्तमानपत्र असेल, माझी वेबसाईट असेल, यापैकी कुठलीच गोष्ट चालणार नाही. आता ती मी कितीही थोर असेन, मी कितीही मोठा असेन, माझ्या मागं कितीही नाव असेल, तरीही तुम्हाला जोपर्यंत आजच्या काळामध्ये तुमचा टार्गेट ग्रुप माहिती नाही आहे, तो कुठल्या वयोगटामध्ये आहे, कुठल्या जेंडरचा आहे, त्याचं लायकिंग काय आहे, त्याचे डिसलाईक्स काय आहे, तर तुम्हाला तुमचा माध्यमातला मेसेज शेवटच्या माणसापर्यंत पोचवता येत नाही. तो येणारे घटक कोण आहेत, ऑब्व्हियसली यात प्रयोग करावे लागतील. असं नाही की लगेच आपण पहिल्याच दिवशी आपल्याला 100% यश मिळतं. लल्लन टॉप ज्यावेळी सुरू झालेलं तर किती जणांना माहिती होतं, कोणालाच नव्हतं माहिती. 5, 50, 100 लोकांपासून सुरू झालं होतं. तसेच अगदी माझ्या डोळ्यादेखत गेल्या 2 वर्षात जी यूट्यूब चॅनल सुरू झाली त्यातल्या अनेकांनी नंतर हे खूप शिकून प्रयोग केले की आपलं कोण वाचतं आहे, कोण बघतं आहे, आपला यूट्यूब कोण पाहत आहे, आणि जे पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून तो कंटेंट तयार होतो. आपण ज्यावेळी विचार करणारे 15-20 लोक एकत्र बसतो, विचार करणारे हा शब्द त्यातला फार महत्त्वाचा आहे, त्यावेळी लक्षात येते की ज्या पद्धतीनं आपल्या केंद्रीय सरकारची धोरणं आहेत ती धोरणं सगळीच काही चांगली नाही आहेत. हीच धोरणं फसलेली पण असतील. मग आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये कळतं की हे धोरण कंप्लीट फसलं. पण हे मग जनरली का व्यक्त होत नाही मत, तर हे जनरली व्यक्त होत नाही कारण तो ऐकायच्या परिस्थितीमध्ये आजचा ऑडियन्स बहुसंख्य नाही आहे. त्याला जे दाखवायचं आहे ते दाखवणारी चॅनल आजही 1 नंबर आहेत, त्याला जे बघायचंच नाही आहे ती चॅनल 10 नंबरला आहे. हे ऑडियन्स सेगमेंटेशन अतिशय स्वच्छपणानं गेल्या 10 वर्षात पार पाडलं गेलेलं आहे आणि ते सहज मोडावं अशी आत्ताची परिस्थिती नाही आहे. आता हे ऑडियन्स सेगमेंटेशन माहिती असताना मी कुठली माध्यमातली बाजू स्वीकारतो हा माझ्या वैयक्तिक इझमचा, माझ्या वैयक्तिक विचारसरणीचा भाग राहतो. पण हे माहिती नसताना त्यात पडलं तर माझा नंतर गोंधळ व्हायची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळं
आत्ताच्या जर्नलिझममध्ये, मीडियामध्ये तुम्ही एंट्री करत असताना किंवा त्याच्याबद्दलचं शिक्षण घेत असताना ऑडियन्स सेगमेंटेशन, टार्गेट ग्रुप, कोणासाठी हा सगळा कंटेंट तयार होणार हे अतिशय बेसिक मूल्य बनलेलं आहे, की जे आधी मूल्य म्हणून कधीच नव्हतं. मला आधी ज्या मूल्यांचा उल्लेख केला तेवढीच मूल्य होती, पण आता हा सगळ्यात मोठं मूल्य बनलं आणि त्याची दुसरी आपणच ते तयार केलं. तुम्ही यूट्यूबवर किंवा इन्स्टावर जे बघता त्याचे हजारो पद्धतीनं ज्या क्षणी तुम्ही एखादा ॲप डाउनलोड करता मोबाईलवर, कोणी जाऊन बघत नाही परमिशनमध्ये काय मागितलेलं आहे. परमिशनमध्ये तुम्हाला अशा गोष्टी तुम्ही दिलेल्या असतात की ज्या गोष्टी आपण कुटुंबातल्या कुठल्याही सदस्यालाही कधी सांगणार नाही. म्हणजे तुमचे प्रत्येक मेसेज वाचले जातात, तुमचा प्रत्येक ऑडिओ ऐकला जातो, प्रत्येक व्हॉट्सॲप चॅटसुद्धा वाचलं जाऊ शकतं. इतके तुम्ही राईट्स दिल्यानंतर तुमचं एकूणच प्रोफाईल व्यक्ती म्हणून तयार झालेलं असतं आणि अशा अनेक तुम्हाला तोच भाग परत परत दाखवला जात असतो. त्यामुळं ज्याला एक कोश असतो, सोशल मीडियाचा अतिरेकी वापरानंतर प्रत्येकजण एका कोशात जाऊन बसलेला आहे आणि त्या कोशामध्ये बसल्यानंतर आपल्याला त्याच्या पलीकडे काय आहे हे दिसत नाही. आणि सगळ्यात सोपं माध्यमकर्मी म्हणून असं असतं की त्या ज्या कोशातली लोक आहेत त्यांना फक्त जे हवं ते द्या, ते खुश राहतात, ते हलत नाहीत. आणि ते हल्ले नाहीत तर तुमचा कंटेंटचा व्यवसाय, पत्रकारिता म्हणा, कंटेंटचा व्यवसाय म्हणा, मीडिया कम्युनिकेशन बिझनेस म्हणा, हे सगळे चालू राहतात. त्यामुळं आज आपण असं म्हणतो की पत्रकारिता धोक्यात आहे, माध्यम व्यवस्था अडचणीत आहे आणि माध्यमांचा व्यवसाय गेल्या 2020 नंतरचा एकच वर्ष असं होतं की जो खाली आलेला होता. आणि गेल्या वर्षी ह्या वर्षभरात प्रिंट 6% फक्त प्रिंटचा बिझनेस वाढला. आपण म्हणतो पत्रकारिता संपली, आता वर्तमानपत्रांची अडचण झालेली आहे, होणार नाहीत. प्रत्यक्षात तो 6% प्रिंटचा व्यवसाय वाढणं म्हणजे हा एकूण व्यवसाय 80,000 कोटी, 1 लाख कोटीच्या आसपास यावर्षी टच होईल, पण 80,000 कोटींच्या आसपास हा सगळा मिळून माध्यमांचा व्यवसाय येतो. ह्याच्यामध्ये हे सगळा कंटेंटचा व्यवसाय आहे. याच्यामध्ये चित्रपट येतात, याच्यामध्ये टेलिव्हिजनच्या सिरीज येतात. प्रत्येक तुम्ही बघत असलेली इंस्टाग्रामवरची, फेसबुकवरची प्रत्येक जाहिरात याचा भाग असते. आता ह्या व्यवसायाचं स्वरूप, व्याप्तीच आपल्याला माहिती नसेल ह्यातला तर आपण काळाच्या मागं साधारण 70-80 वर्ष जातो. म्हणजे गॅरंटेड मला वाटतं की असं काही महात्मा गांधींनी त्यांची वर्तमानपत्राचे प्रयोग करताना बिझनेस प्लॅन बनवला नसेल ना, आंबेडकरांनी 4 वर्तमानपत्रांचे प्रयोग करताना प्रत्येक वेळी काही बिझनेस प्लॅन बनवलेला असेल असं नाही. पण आत्ताच्या पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही एखादं यूट्यूब चॅनलसुद्धा काढता त्यावेळी त्याला एक बिझनेस प्लॅन लागतो. त्यात 80,000 कोटीपैकी तुमच्यापर्यंत किती येणार हा पहिला घटक असतो. आणि आपला समज असं, एक मोठा समज असा आहे भारतातला की भारतामध्ये डिजिटल मीडिया हा प्रचंड बिझनेस देणारा व्यवसाय. आता जर ह्या 100 रुपये येतात या व्यवसायामध्ये असं गृहीत धरलं तुम्ही, तर त्यातले 12 रुपये फक्त वर्तमानपत्रांकडे जातात, 20 रुपये हे फक्त आणि फक्त टेलिव्हिजन चॅनल्सकडे जातात. आता 32 रुपयांतनं उरलेले जे 68 रुपये आहेत त्याच्यामधले 7-8 रुपये पुन्हा आउटडोर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे होर्डिंग्स बघता त्या होर्डिंगकडे जातात, रेडिओकडे 2-3 रुपये जातात आणि जे साधारण 60 रुपयापेक्षा जास्त जे शिल्लक असतात ते डिजिटलचे आहेत असं आत्ता मानलं जातं. आता या 60 रुपयांपैकी 55 रुपयापेक्षा जास्त फक्त 2 कंपन्या घेतात, फेसबुक आणि गुगल. आता मेटा आणि गुगल या 2 कंपन्यांमध्ये तुम्ही जर नसाल तर तुम्ही या 55 रुपयांपासून दूर राहता. आणि मग उरलेले जे 5 रुपये आहेत त्याच्यामध्ये सगळे गल्लीबोळातले प्लेयर्स, त्यांच्यापासून ते ॲमेझॉन, अगदी ब्लिंकिट इथंपासून ते उबर, सगळे त्या 5 रुपयामध्ये उरलेल्या बसतात, ज्याच्यात सकाळसारखा एक भागसुद्धा समावेश असतो. आता ही अवस्था बघितली तर लक्षात येईल की ज्या कंटेंटच्या व्यवसायामध्ये, ज्या पत्रकारितेमध्ये आपण येऊ पाहतो किंवा येतो आहोत त्या एकूण व्यवसायामध्ये आपलं स्थान किती रुपयांचं राहतं हे जर माहिती नसेल मला, तर मग ह्या व्यवसायाकडनं होणाऱ्या माझ्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग ते एक नकारात्मकता तयार होती की हा व्यवसायच वाईट आहे, तर पत्रकारिता वाईट आहे वगैरे असं म्हणायचं कुठंच कारण मला माझ्या 32 वर्षात कधीही वाटलं नाही की या व्यवसायात येऊन आपण चूक केली. कारण याच्यात प्रगतीची 100% भाग असतो. पण जो कदाचित मी जॉईन झालो त्यावेळी माझी गरज नव्हती, जी आत्ताच्या पत्रकारितेला भयंकर आवश्यक राहते की हा व्यवसाय कसा चालतो हे पण मला माहिती पाहिजे. म्हणजे मी असे संपादक अनेक बघितले की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांचा पेपरची खरी कॉस्ट काय आहे.
ती माहिती पाहिजे ना मला की माझा पेपर 20 पानाचा निघत असेल तर तो 24 रुपयाचा आहे का 5 रुपयाचा आहे. जर तो 5 रुपयात मी देतो तर मग उरलेले पैसे कुठनं आणतो मी, हे जर मला माहिती नसेल तर तो पेपर आज न उद्या बंद पडणार. मग माझी पत्रकारिता धोक्यात येणार, माझे ॲस्पायरेशन संपणार आणि मग मी फ्रस्ट्रेट होणार. ह्या गोष्टी आत्ताच्या पिरियडमध्ये मला असं वाटतं की हे आवडो न आवडो, पण मला कायम एक शब्दाचं पुन्हा मी इथं डोळेसर असताना ते बोलायचं धाडस करतो, पण मला एका शब्दाची कायम भीती वाटली. पत्रकारिता हे व्रत असं ऐकत शिकलो. मला हे व्रत काय भीती वाटायची. म्हणजे मी करिअर घडवायला आलो होतो, मला करिअर करायचं होतं, नॉट बाय अनइथिकल मीन्स ॲट एनी कॉस्ट. म्हणजे माझं कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला, मी जर माझ्या मुलासमोर किंवा माझ्या आईवडिलांसमोर उभं राहिलो तर मला एक खात्रीनं सांगता आलं पाहिजे होतं की मी चांगल्या पत्रकारितेच्या व्यवसायात आहे. अनइथिकल पद्धतीनं पैसे मिळवून त्या व्यवसायात टिकायची अवस्था ना मानसिकता प्रत्येकाचीच नसते, तशी माझी नव्हती. त्यामुळं व्रत आहे इतकं भीतीदायक पद्धतीनं मला सांगितलं जात होतं की हे व्रत आहे, आता हे सोडता येत नाही. पुन्हा एक चौथा स्तंभ एक कायम असायचं, तर म्हणजे खांब खांद्यावर घेऊन चालल्यासारख्या अवस्थेत आपण जर पत्रकारिता करायला लागलो तर मला वाटतं की ते मोकळेपणाने होत नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला आत्ता भोगावे लागतात. की ह्याची व्यावसायिक बाजू समजून घेऊन आपण केली असती तर कदाचित जास्त कुठल्याही सत्तेला न जुमानता आपण ठामपणानं उभं राहू शकलो असतो. आपण आपल्या लोकांना सवय लावलेली होती की आपण माहिती मिळवायची फुकट असते, माहिती काय आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत माहिती मिळवायला. पण मी ॲमेझॉन प्राईम नेटफ्लिक्स विकत घ्यायला पैसे देईन, पण वर्तमानपत्र विकत घ्यायला किंवा वेबसाईटवर पैसे देऊन घ्यायला मला माहीत नाही की माहिती फुकट मिळत असताना मी का द्यायचे पैसे. अशा मानसिकतेतून आपण आत्तापर्यंत आलेलो आहोत. त्यामुळं जर आपल्याला माहितीचे सोर्सेस चांगले टिकवायचे असतील, आपल्यापर्यंत येणारी माहिती ही आपल्याला आपलं भविष्य घडवू शकते हे जर समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं की त्याची व्यावसायिक बाजूसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर समजून घ्यावी लागेल. त्यातले जर आपण घेतली नाही तर कोणीही ज्याला याचा धंदा बनवावा, व्यवसाय आणि धंदा या दोन शब्दांमध्ये खूप सूक्ष्म छटा आहेत आणि मोठा फरक आहे. म्हणजे धंदा म्हटल्यानंतर जे कानावर येतं आणि व्यवसाय एखादा माणूस करतो म्हटल्यानंतर जे कानावर येतं तो फरक इतका स्पष्ट त्याच्यात दिसतो. त्यातला जर मला चांगला व्यवसाय करायचा असेल तर मला आणि माध्यम क्षेत्रात मला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर मला त्याची माहिती पाहिजे, व्यवसाय कसा चालतो, त्यातल्या ऑडियन्स सेगमेंटेशनची माहिती पाहिजे. त्याचं जर मी प्रिंट मीडिया स्वतः सुरू करत असेल तर मला त्याची पण माहिती पाहिजे की खरंच किती येतं, कागदाचा दर काय असतो, हा रंग येतो कुठनं सकाळमध्ये आणि कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये एवढे रंग कुठनं होतात, मग त्याचे पैसे नसतात का, आणि मग ते सगळं मिळून मला 4 रुपये 5 रुपये फुकट पण घ्या म्हणतात, वर मला बादली पण देतात, हे कशासाठी करतात. तर हे सगळं समजून घेतलं नाही आणि आपण पत्रकारितेत उतरलो किंवा माध्यमाच्या व्यवसायात उतरलो किंवा करिअर करायला गेलो तर मला असं वाटतं की स्पीड ब्रेकरपेक्षा मोठ्या भिंतीहून उभ्या राहतात आणि जिथं आपण डोका पडतो आणि माझा धंदाच वाईट आहे म्हणतो. आज असं नाही आहे. ते समजून घेतलं, त्यात काय बदल झालेत गेल्या 25-30 वर्षांमध्ये हे समजून घेतलं, त्याचा जागतिकीकरणाचा तुमच्या जर्नलिझमवर रोजच्या काय परिणाम होतो हे समजून घेतलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं दुखवावं लागतं सत्तेला. असं नाही की कोणालाच न दुखवता आपलं हा व्यवसाय असा नाहीच आहे की आपण सगळ्यांना छान छान म्हणू शकू. आपल्या पद्धतीनं आपण चांगलं उभं राहू शकतो हे मला खात्रीलायक वाटतं. आता शेवटचा मुद्दा की ज्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे आणि ते आपल्यावर काय परिणाम करणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय परिणाम होणार. मी एक उदाहरण देतो. जे संतोषनी इथं मोठा प्रयोग केलेला होता. एक पूर्ण दैनिकातलं पानच्या पान फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंटेंटनी तयार केलं होतं आणि ते वाचायला अनेक लोकांकडे मी दिलेलं होतं. त्याची प्रिंटआउट काढून दिलेली होती की हे लेख चांगला वाटला काय तर रेटिंग करा. तर सरसकट 10 पैकी 8 रेटिंग दिलेलं होतं त्या पानाला लोकांनी. याचा अर्थ मशीननं तयार केलेला कंटेंट जर सहजपणानं आपल्याला ओव्हरटेक करू शकत असेल तर आपण पुढच्या काळामध्ये कंटेंटच्या व्यवसायात तरी टिकू का, हा आपल्यासमोर प्रश्न पडायला हवा. आणि मग पडला तर आपण त्याची उत्तरं शोधायच्या दिशेने जाऊ शकतो असं मला वाटतं. मी उत्तरं काय पद्धतीने शोधायचा प्रयत्न केला हे मी सांगतो आणि थांबतो आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न असतील तर बोलू शकू. AI टाळून आपण मीडियाच्या कुठल्याही अंगात आता उभं राहू शकत नाही, हे पहिला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे मी AI पूर्ण बंद करून जर मीडियामध्ये काम करायचं ठरवलं तर मला 1990च्या आसपास मागं जावं लागेल. मग ते चांगलं असेल, नॉस्टॅल्जिया
चांगला असतो, पण मी सगळंच 90च्या सालामधलं तुम्हाला द्यायचं ठरवलं तर तुम्ही कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. ज्यांचं वय ऑब्व्हियसली 35च्या पुढे आहे, पण 2000 सालातलं द्यायचं ठरवलं तरीही लोक ॲक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे AI ॲक्सेप्ट करावं लागेल. आता ते ॲक्सेप्ट करताना आपल्या गरजा काय आहेत हे आपल्याला नेमकं माहिती पाहिजे. ॲज अ मीडिया पर्सन म्हणून मी जर जर्नलिझममध्ये येऊ पाहतो तर जर्नलिझममध्ये मीडिया AI कुठल्या टोकापर्यंत आत्ता चाललेलं आहे हे माहिती पाहिजे. आणि आत्ता काय चाललेलं आहे हे एक शेवटचं उदाहरण देतो मी त्यातलं. आत्ता महापालिका निवडणुका सुरू आहेत. आज तारीख आहे 6 तारीख. आपल्याकडं साधारण गेल्या 12 दिवसांचा सकाळमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त शब्द आहेत महापालिका निवडणुकीविषयी तयार झालेले. वेगवेगळ्या म्हणजे 29 महापालिकांमधल्या जिथं सकाळचे बातमीदार स्ट्रॉंग आहेत अशा ठिकाणी चांगले जास्त शब्द आहेत, जिथं कमी आहेत तिथं कमी शब्द आहेत. म्हणजे भिवंडीसारख्या ठिकाणी बातमीदारच नसेल तर तिथे एकदम कमी शब्द येतात, 100 शब्दांमध्ये दिवसभरात येतं. आणि जिथं मुंबईसारख्या ठिकाणी, औरंगाबादसारख्या ठिकाणी, संभाजीनगरसारख्या ठिकाणी जास्त बातमीदार आहेत तिथं दिवसाला 5-5, 10-10 हजार शब्द तयार होतात. तर एकेका दिवशी महाराष्ट्रात सकाळमध्ये फक्त महापालिका निवडणुकांचे साधारण 1 लाख ते 1.5 लाख शब्द तयार होतात. हे कुठलाही संपादक भारतातला एका रात्रीत वाचू शकत नाही. म्हणजे त्याला खूप साधना पाहिजे मोठी वाचनाची, की कुणी वेड्यासारखं लिहिलेलं काही वाचून काढायचे. हे सगळे शब्द रोज रात्री आम्ही कलेक्ट करतो आणि AI मध्ये 29 जे सगळे ChatGPT वापरत असाल किंवा परप्लेक्सिटी कुठलंही तुम्ही जे ॲप वापरत असाल त्याला एक ज्यावेळी क्वेरी विचारतं त्यावेळी एक नोड तयार होतो आणि ते हिस्ट्रीमध्ये तुमच्या राहतं, तुमचं मशीन त्यातनं शिकत राहतं. असे पहिल्या दिवशीपासून काल रात्रीपर्यंतचे 29 सेक्शन्स आम्ही तयार केले. नोड्स म्हणतात त्याला. 29 क्वेरीज आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये पुण्याच्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंतचा, मुंबईतल्या पहिल्या दिवसापासून काल रात्रीपर्यंतचा असा सगळ्या रॉ बातम्या त्यात पडलेल्या असतात. ज्या क्षणी आम्ही त्याला प्रश्न विचारतो वेगवेगळ्या अँगलनं की मुंबईमध्ये किती ठिकाणी नेमकी बंडखोरी झाली, तर मला कुठल्याही वर्तमानपत्रातला कुठलाही पत्रकार कधीही सांगू शकणार नाही इतक्या फास्ट माहिती त्या क्षणी मला मिळते. कारण माझ्याकडचाच डेटा, माझाच डेटा, माझ्याच सहकार्याने लिहिलेला, मीच लिहिलेला डेटा ते प्रोसेस करतं आणि मला देतं. त्यातून कुठल्याही बाहेर जावं लागत नाही मला, की सकाळच्या पत्रकारांनी लिहिलेल्या बातम्यांवरनं महाराष्ट्राच्या 29 महापालिकांपैकी 29 महापालिकांचं विश्लेषण कल हा मला एका क्षणात कळतो. असा वापर जर मी AI करू शकलो तर मला माझ्या पदाला, माझ्या पत्रकारितेच्या फ्युचरला किंवा मी ज्या व्यवसाय करू पाहत असेल, यूट्यूब चॅनल असेल माझं किंवा माझं इंस्टाग्राम चॅनल असेल तर अजिबात मरण नाही. कारण डेटा जर्नलिझम, AI हे सगळं मी वापरू शकतो आणि हे वापरता नाही आलं तर मी यात कुठेही टिकू शकत नाही. फक्त भाषांतराला वापरणं, आयडिया सुचवण्यासाठी वापरणं हे AIचं मॉडेल आत्ताच्या मॉडेलच्या कम्पॅरेटिव्हली 5वी-6वीतला आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्हाला AI खूप इफेक्टिव्हली वापरावं लागतं. नॉट नेसेसरी की तुम्ही फक्त टेक्स्टवर प्रयोग करा. आम्ही बातम्यांच्या प्रायोरिटायझेशनसाठी AI वापरायला सुरुवात केली. म्हणजे काय तर जे वर्तमानपत्रात किंवा टेलिव्हिजनवर काम करतात त्यांना सांगता येईल की पहिली बातमी कुठली, कोण ठरवतं की ही वरची बातमी आहे. डिजिटलला लास्ट कम फर्स्ट असं असतं, त्यामुळे कुठली बुरटी बातमीसुद्धा वर असू शकते. पण टेलिव्हिजनला पहिल्या 10 बातम्यांमध्ये मी कुठली सांगायची पहिली किंवा वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन कुठली करायची, याच्यासाठी माझा बायस असू शकतो. मला एखादा नेता आवडतो तर मी त्याच नेत्याची रोज उठून हेडलाईन करू शकतो इलेक्शनच्या काळामध्ये. ज्यावेळी आम्ही AI वापरतो त्यावेळी कळतं की लोक कुठल्या दिशेनं विचार करतात. बहुसंख्य लोक 29 महापालिकांमधली कुठल्या दिशेनं विचार करतायत. आपल्याकडे ज्या 29 पैकी 25 रिपोर्ट आले असतील तर त्या 25 रिपोर्टमधनं काय कल दिसतोय आणि मग कळतं की हा कल आहे, लोकांची आवड ही आहे आणि देन यू कॅन डिसाईड वेदर दॅट कॅन गो ॲज अन हेडलाईन ऑर नॉट. अल्टिमेटली द डिसिजन इज विथ एडिटर. ती चुकीची असेल आणि लोकांना असं वाटत असेल की खड्ड्यात जावंच तर आपल्याला सांगावं लागेल की जाऊ नका. पण तिथं खड्डा आहे हे सांगायचं तर किमान AI आपल्याला तिथं दाखवू शकतं की लोकांचा कल हा आहे, या दिशेनं लोक निघालेत. आणि दॅट इज ॲक्च्युली नॉट डिसाइडिंग बट सजेस्टिंग द हेडलाईन्स. आत्ताच्या वर्तमानपत्रांमध्ये हा वापर करणारे आता सुरुवात झाली आहे. म्हणजे पुढच्या 5 वर्षांमध्ये खूप पुढे जाईल आणि कदाचित AI गरज पण नसेल की AI ठरवायला लागेल.
खूप चांगली ॲप्लिकेशन स्वतः बनवतात, बातमीदारांच्या पातळीवर बनवतात. आम्ही ते प्रयोग सुरू केले आणि लक्षात आलं की ज्याला पाणी या विषयातल्या, त्यातही ग्रामीण पाणी पुरवठा योजना या विषयातलं इंटरेस्ट आहे, त्याचं स्वतःचं ॲप डेव्हलप झालं तर त्याला इन फ्लॅश कुठल्याही माहिती, त्या AI बनवलेलं ॲप आहे आणि इन फ्लॅश त्याच्या फक्त मोबाईलवर सगळी माहिती मिळते. त्याला जर वाटलं हे ॲप पब्लिकली करावं तर तो करेल, नाहीतर तो स्वतःच्या मोबाईलवर वापरेल. पण हे पत्रकार स्वतःची माहिती स्वतःच्या खिशात जगभरातली माहिती ठेवू शकतो, जे आधी शक्य झालं नसतं, जे आत्ता AIच्या थ्रू शक्य आहे. आता त्याचे पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह पार्टमध्ये फेक न्यूज वगैरे हे गोष्टी आधी होत्या, आत्ताच चालल्यात असं काही नाही. फेक न्यूज आधी होत्या, आता प्रमाण वाढले कारण लोकसंख्या पण वाढली आहे, क्रिएटिव्ह लोकं पण वाढलीत. वेगवेगळ्या पद्धतीनं बिबट्यांचे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल झाले आणि वन विभागसुद्धा पळत होता. पण हे ओळखण्याची सुद्धा साधनं असतात आणि ती डेव्हलप होत राहतील. हे नाकारलं आपण तर मला असं वाटतं की आपण खूप मागं ओढलं जाऊ. AI पत्रकारितेला ड्राईव्ह करेल का, मला नाही वाटत कधीच करू शकेल. पण AI वापरलं नाही तर आपल्याला AI ड्राईव्ह करू शकेल, हे मात्र 100% आहे. आणि ते करायचं नसेल तर तुम्ही एकतर घोड्यावर बसा, नाहीतर घोड्याच्या मागं फरफटत जा. या 2च चॉईस राहणार आहेत पुढच्या काळामध्ये. पुढच्याही नाही, आत्ताच सुरुवात झाली. आपण त्या घोड्यावर कमांड टाकून बसता आलं पाहिजे आणि आपली तेवढी पकड मजबूत पाहिजे. असं नको व्हायला की आपण त्याच्या शेपटीला धरतोय, मग मागं धरतोय आणि मग अंग फरफटत त्याच्याबरोबर चाललं. त्या जर्नलिझमकडं, त्या मीडियाकडं ऑलरेडी भारतातली मेजॉरिटी पत्रकारितेतल्या संस्था, माध्यम संस्था वळायला लागल्यात आणि तिथं आपण सुद्धा त्यात मागं राहू नये अशी मला मनापासून कळकळीने विनंती करावीशी वाटते. कारण हे माझा काय संबंध आहे, मी कुठे टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो आणि मी कशाला AI वापरायला पाहिजे. मी इंस्टाग्राम बनवेन, पण इंस्टाग्रामचे आपले व्हिडिओ हळूहळू त्यातनं पैसे मिळणार नाहीत, ते चालणारही नाहीत. आणि 18 लाख फॉलोअर असलेल्याला 36 मतं का 300 मतं पडलेली आहेत परवा. त्यामुळे त्याचा आणि जमिनीचा काहीच संबंध नसतो, हे बऱ्याच ठिकाणी सिद्ध झाले. त्यामुळे फक्त आणि फक्त लाईक आणि फॉलोचा जमाना आता पुढच्या 2 वर्षात खूप कमी होईल आणि क्वालिटी कंटेंटकडे जाईल. ज्यावेळी तुमचा कॉम्पिटिटर डायरेक्ट AI असेल, त्याला वापरून घेता आलं मला खूप चांगल्या पद्धतीनं, तर मी पुढं असेन. आणि जर मी माझ्या प्रतिमेच्या मोहात असेल की मला लाईक आणि शेअर मिळालं पाहिजे, तर मग फरफट होईल की जे AI आपल्याला पुढं खेचत घेऊन जाईल. ह्या काळामधनं आपण जातोय, पण याचं पूर्ण आकलन व्हायला मला असं कायम वाटतं की अजून 4 ते 5 वर्ष लागतील. कारण आपल्याला सोशल मीडिया अजून कळलेला नाही आहे. थोडाफार कळला आहे, तरी 10-15 वर्षात थोडाफारच कळला आहे आणि आपण किती त्याच्यातनं दंगे घडवलेत आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळं AI सारखी गोष्ट ज्यावेळी 2023मध्ये आपल्याकडे येते आणि 26मध्ये जर आपण त्याला इफेक्टिव्हली वापरायला सुरुवात केलेली नसेल, तर ती खूप इफेक्टिव्हली वापरायला सुरुवात करावी लागेल आणि ते आपल्या मर्जीनुसार, आपल्या गरजांनुसार ड्राईव्ह करता यावं लागेल. तर मला वाटतं की खूप चांगलं फ्युचर आपल्या प्रत्येकाला आहे. मी मगाशी जो सगळ्यात सुरुवातीला उल्लेख केला होता ते मी अगदी आवर्जून पुन्हा एकदा सांगतो आणि मग थांबतो की सकाळ म्हणून मला मी संतोष पण इथं आहेत आणि खूप दिग्गज ज्यांच्या पत्रकारिता, ज्यांच्या बातम्या, ज्यांचे लेख आम्ही वाचले असे डोळे सर, बर्दापूरकर सर इथं आहेत. त्यामुळं जर चांगले पत्रकार, लेखक, चांगल्या अँकर म्हणजे फक्त टेलिव्हिजन प्रॉम्प्ट वाचणारे अँकर नव्हे, तर ज्याला स्वतःचं मत आहे, स्वतःचं मत ठामपणानं मांडता येतं, असे टेलिव्हिजनचे पत्रकार, डिजिटल माध्यमं स्वतःची चालवू शकतील असे माध्यमकर्मी जर आपण घडवायचे असतील, तर मला वाटतं की सकाळसारखी संस्था, इंटर्नशिपसारख्या गोष्टी, यासाठी सकाळ म्हणून आम्ही कायम तयार राहू. तुम्हाला, तुमच्यापैकी ज्याला कोणाला वाटेल की महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तशी सकाळची सेमच सिस्टीम आहे, त्यामुळे कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन मला काम करायचं आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सकाळ अगदी 100% खुला राहील अशी मी खात्री देतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.